दारिद्र्य कशामुळे येते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. दारिद्र्य अनेक कारणामुळे येते. शिक्षणाचा अभाव, कष्ट मेहनतीचा अभाव, चांगुलपणाचा अभाव, चांगल्या तत्वांचा, चांगल्या गुणाचा अभाव, संयम सहनशीलतेचा अभाव, इच्छा तयारीचा अभाव, दूरदृष्टीचा अभाव, धीर धैर्य दिलासा याचा अभाव, अहंकार, लालच हाव या अनेक कारणामुळे दारिद्र्य येते. दारिद्र्यमय परिस्थिती येते. किती जरी श्रीमंत माणूस असला, किती जरी मोठा माणूस असला, परंतु जर त्याला अहंकार असेल, जास्त प्रमाणात अहंकार असेल, आपल्या ज्ञानाचा, आपल्या पैशाचा, या कोणत्याही गोष्टीचा त्यास अहंकार असेल, तर असा श्रीमंत माणूस, असा धनाढ्य माणूस भिकारी बनू शकतो. दारिद्र्यमय जीवन जगू शकतो. त्याला दारिद्र्यमय जीवन येऊ शकतं. म्हणून अहंकार असू नये. अहंकाराने सर्व काही मातीत जातं. अहंकाराने सर्व काही बेचिराख होतं. म्हणून अहंकार हा एक प्रमुख कारण आहे दारिद्र्य येण्याचं. कारण दारिद्र्यमय जीवन हे अहंकारामुळेच येते. दारिद्र्यमय स्थिती ही अहंकारामुळेच येते. म्हणून अहंकार असू नये. अहंकार नसला पाहिजे. म्हणून आपल्याजवळ जे धन आहे, आपल्याजवळ जी संपत्ती आहे, आपल्याजवळ जे ज्ञान आहे, ते सर्व काही ईश्वराचं आहे, आपलं नाही. आपण फक्त नावापुरते आहोत असं धोरण असलं पाहिजे. नीती चांगली असली पाहिजे, मूल्य चांगलं असलं पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे, शुद्धपणा असला पाहिजे, प्रेमळपणा असला पाहिजे, माणुसकी असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे, विनम्रता असली पाहिजे, सुंदर विचार असले पाहिजे. तरच आपल्याला दारिद्र्यमय जीवन येणार नाही आणि आपली दारिद्र्यमय परिस्थिती होणार नाही, स्थिती होणार नाही आणि आपण चांगलं जीवन जगू, आपण सुंदर जीवन जगू. म्हणून अहंकार असू नये. कारण अहंकाराने सर्व काही मातीत जाते. अहंकाराने सर्व काही धुळीस मिळते. म्हणून अहंकार असू नये. कोणालाही अहंकार असू नये. कोणत्याही व्यक्तीला अहंकार असू नये. म्हणून कुणीही कशाचाही, कोणत्याही गोष्टीचा, कशाचाही अहंकार करू नये. आपल्याजवळ ज्ञानाचा, आपल्याजवळ कलांचा, आपल्याजवळ कौशल्यांचा, आपल्याजवळ पैशांचा, या कशाचाही अहंकार करू नये. कारण अहंकाराने सर्व काही मातीत जाते. पैसा आला म्हणून, या खूप काही मिळाले म्हणून, या मोठे झाले म्हणून अहंकार करू नये. उपकार विसरू नये. कुणाचे उपकार विसरू नये. प्रामाणिकपणा विसरू नये. माणुसकी विसरू नये. सत्यता विसरू नये. एकता विसरू नये. सुंदरता विसरू नये. चांगले विचार विसरू नये. आणि अहंकाराची लागण करू नये. लक्षात ठेवा, अहंकाराने सर्व काही मातीत जाते. अहंकाराने सर्व काही धुळीस मिळते. म्हणून कोणत्याच गोष्टीचा, कोणत्याही गोष्टीचा अहंकार असू नये. कारण अहंकारामुळेच दारिद्र्य येत असते. दुसरं कारण म्हणजे काम कष्टाचा अभाव. आयत्या संपत्तीवर जर रेघोट्या ओढलं म्हणलं, या ओढलोपारची संपत्ती असेल, त्यावर जर आपण जगत असाल, या आळस निष्काळजीपणा असेल, कंटाळा असेल कामाचा, तर मात्र चांगलं जीवन होऊ शकत नाही आणि आपल्याला दारिद्र्यमय परिस्थिती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आयत्या संपत्तीवर रेघोट्या ओढण्यापेक्षा, दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा काम केलेलं बरं, कष्ट केलेलं बरं. परंतु काम न करता, कष्ट न करता जर आयत्या संपत्तीवर रेघोट्या ओढल्या, त्या दुसऱ्या जीवावर बसून खाल्लं, आळस निष्काळजीपणा ठेवला, तर दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही. दारिद्र्यमय स्थिती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून काम करावं, कष्ट करावे, मेहनत करावी आणि संघर्ष करावा आणि आपलं जीवन सुंदर बनवावं, आपलं जीवन छान छान बनवावं, आपलं जीवन रंगमय बनवावं, आपलं जीवन छान छान बनवावं. काम केल्याशिवाय पर्याय नाही. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही.
कारण काम कष्टामुळेच आपले जीवन सुंदर होते आणि आपल्या दारिद्र्यमय जीवन येत नाही, दारिद्र्यमय परिस्थिती येत नाही. परंतु जर कष्टच केले नाही, मेहनतच केली नाही आणि नशिबावर विश्वास ठेवला, कामच केलं नाही, जे होईल ते होईल, जे नशिबात आहे तेच होईल, असं जर धोरण ठेवलं, असं जर नीती ठेवली आणि दुसऱ्या जीवावर जर राहिलं, दुसऱ्या जीवावर जर अवलंबून राहिलं, आईवडिलांच्या जीवावर जर अवलंबून राहिलं, आळस निष्काळजीपणा ठेवला, कंटाळा केला, तर आपल्याजवळ किती जरी धन असेल, किती जरी संपत्ती असेल, तर ती नष्ट होते, कालांतराने तिचा ऱ्हास होतो आणि आपल्या दारिद्र्यमय स्थिती येऊ शकते, दारिद्र्यमय जीवन येऊ शकतं, एकदम खालचं जीवन आपल्याला येऊ शकतं. म्हणून काम करत राहावं, कष्ट करत राहावे, मेहनत करत राहावी, श्रम करत राहावे, परिश्रम करत राहावे, तर आपलं जीवन सुधरेल, आपलं जीवन रंगमय बनेल, आपलं जीवन छान होईल, आपलं जीवन सुंदर होईल. म्हणून काम केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या पाहिजे. चांगुलपणा ठेवून, सत्यता ठेवून, एकता ठेवून, प्रेम ठेवून, माणुसकी ठेवून, चांगल्या गुणाची सांगड घालून, जिद्द चिकाटी ठेवून, आवड गोडी ठेवून, इच्छा तयारी ठेवून, दूरदृष्टी ठेवून, धीर धैर्य दिलासा ठेवून, येणाऱ्या संकटाचा, अडचणीचा, समस्याचा, दुःखाचा सामना करून, समजदारपणा, शहाणपणा ठेवून, चांगली गुणवत्ता ठेवून, ईश्वरांचं नामस्मरण करून, आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन काम केलं पाहिजे, कष्ट केली पाहिजे, मेहनत केलं पाहिजे. काम केलं, कष्ट केली, मेहनत केलं तरच आपल्याला हवे ते मिळेल, पाहिजे ते मिळेल आणि आपलं जीवन सुंदर होईल, आपल्या दारिद्र्यमय स्थिती येणार नाही. म्हणून नशिबावर विश्वास ठेवू नका, आळस निष्काळजीपणा ठेवू नका, कंटाळा करू नका, काम करा, दणदण काम करा, श्रम करा, मेहनत करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा. तसेच अजून दारिद्र्य कशामुळे येते? हाव लालचमुळे सुद्धा दारिद्र्य येते. अपेक्षापेक्षा जास्त जर कमवायचं म्हणलं, जास्त अपेक्षा ठेवल्या, जास्त आशा ठेवल्या, जास्त लालच ठेवली, हाव ठेवली, तर आपल्या दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही. आपल्या गरजा भागतायत, आपल्या गरजा पूर्ण होत आहेत, आपल्याला पाहिजे तेवढे मिळत आहे, आपलं जीवन सुंदर चांगलं जात आहे, होत आहे, आपण चांगलं जगत आहोत, आपल्याला सर्व काही मिळत आहे, ईश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने, आईवडिलांच्या आशीर्वादाने आपलं सर्व काही चांगलं आहे, व्यवस्थित आहे, मजेदार आहे. परंतु जर याच्यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या, लालच जास्त धरली, हाव ठेवली, तर मात्र आपलं जीवन बिघडू शकतं, आपलं आनंदी जीवन दुःखी होऊ शकतं, नरकमय बनू शकतं आणि आपल्या दारिद्र्यमय स्थिती येऊ शकते. कारण लालच हाव बरी नाही. कारण या लालच हाव पोटी मनुष्य काय करेल काही सांगता येत नाही. मनुष्य कोणतं कृत्य करेल काही सांगता येत नाही. कारण एकदा जर लालच हाव जडली तर मनुष्य काही करू शकतो, कोणतंही वाईट कृत्य करू शकतो, वाईट गोष्टीकडे जाऊ शकतो आणि त्यामुळे त्याचं जीवन बेचिराख होतं, आनंदी जीवन त्याचं कंगाल बनतं. कारण लालच हाव बरी नाही. जास्त लालची माणूस हा चांगलं जीवन जगू शकत नाही, आनंदमय जीवन जगू शकत नाही, तर उलट त्याला त्याची सर्व संपत्ती हडप होते, त्याचं सर्व धन जाते आणि त्याला दारिद्र्यमय जीवन येते. म्हणून जास्त लालच, जास्त हाव कामाची नाही, बरी नाही. कारण या जास्त लालच हवेच्या पोटी, लालसपोटी मनुष्य स्वतःकडे दुर्लक्ष करतो, आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष करतो, चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, प्रामाणिकपणा विसरून जातो, उपकार विसरून जातो, माणुसकी विसरून जातो, प्रेम, सत्यता, एकता विसरून जातो, चांगुलपणा विसरून जातो आणि तो वाईट मार्गाला लागतो, वाईट गोष्टी करतो आणि या कारणाने त्याला दारिद्र्यमय जीवन मिळते. म्हणून जेवढं आहे, जे काही मिळत आहे, जे काही चाललं आहे त्यात समाधान माना, ॲडजस्टमेंट करा, प्रेमाने राहा, प्रेमाने संसार करा, प्रेमाने जीवन जगा, समाधान ठेवा, खास करून समाधान ठेवा. समाधानी जर जीवन असेल तर तुमचं जीवन चांगलं होईल, मस्त होईल, तुम्हाला दारिद्र्यमय जीवन येणार नाही. जेवढं मिळतंय ना, इच्छा पूर्ण होत आहेत ना, तुमचं अपेक्षा पूर्ण होत आहेत ना, तुमचं जीवन चांगलं चाललं आहे ना, मग आणखी कशाची गरज? काय गरज आणखी पैशाची कशाला गरज? आणखी धनाची कशाला गरज?
म्हणून जेवढं आहे, जेवढं मिळत आहे, जेवढं चांगलं चाललेलं आहे त्यात समाधान ठेवा, संतुष्टपणा ठेवा. जास्त लालच हाव धरू नका. कारण जास्त लालच हावमुळे तुमचं जीवन बेचिराख होते, तुमचं जीवन कंगाल होते, तुमचं नरकमय बनते. जास्त लालच हाव घेऊ नका. अशा अनेक कारणामुळे आपल्याला दारिद्र्य येते. म्हणून असं दारिद्र्य येऊ नये यासाठी चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, सुंदर जीवन जगलं पाहिजे. अशी अनेक कारणं आहेत. व्यसन आहे, व्यसनामुळे सुद्धा आपल्या दारिद्र्य येऊ शकतं. कारण व्यसन हा एक महाभयानक रोग आहे. एकदा जर व्यसन लागलं, कुण्याही गोष्टीचं एकदा व्यसन लागलं ते सुटत नाही. दारूचं जर व्यसन लागलं ते सुटत नाही. त्यामुळे आपला सगळा पैसाही जातो, आपली मानही जाते, आपली शान जाते, आपली इज्जत जाते, आपले सर्व राखरांगोळी होते आणि आपल्या दारिद्र्यमय जीवन येते. आणि व्यसनाच्या पायी लोकांनी शेतदारे विकलेली आहेत, सर्व काही विकलेलं आहे. म्हणून व्यसन हा बरा नाही, व्यसन हा रोग बरा नाही. म्हणून व्यसन असू नये. कारण व्यसनामुळे सुद्धा आपल्याला दारिद्र्य येते. व्यसन असू नये. कोणत्याही गोष्टीचं, कोणत्याही वाईट गोष्टीचं व्यसन असू नये. कर्जामुळे सुद्धा आपल्या दारिद्र्य येऊ शकतं. कारण जर आपण एखाद्याकडून कर्ज घेतलं असेल आणि ते आपल्याला आपण ते वेळेवर फेडलं नसेल आणि त्याच्यावरचं व्याज वाढत जातं आणि व्याज वाढल्यामुळे जास्तच कर्ज होऊन बसतं, कर्जापेक्षा व्याज जास्त होतं आणि ते आपण भरू शकत नाही. त्यामुळे आपल्याला सर्व काय आपलं विकावं लागतं, आपलं सर्व काय आपल्याला विकावं लागतं. त्यामुळे आपल्या दारिद्र्यमय परिस्थिती येऊ शकते. म्हणून आपली ऐपत असेल, फेडण्याची ऐपत असेल, आपण जर फेडण्याची क्षमता असेल तर कर्ज घ्या, अन्यथा घेऊ नका. कारण कर्जामुळे सुद्धा दारिद्र्य येऊ शकतं. कर्जामुळे सुद्धा आपलं जीवन भयावह होऊ शकतं, नरकमय कंगालमय होऊ शकतं. म्हणून फेडण्याची क्षमता असेल, कर्ज फेडण्याची ऐपत असेल तरच कर्ज घ्या, अन्यथा घेऊ नका. कर्जबाजारी होऊ नका. स्वावलंबी स्वाभिमानी बना, कष्ट करा, मेहनत करा, पैसा मिळवा, सुंदर जीवन जगा. कर्जामुळे सुद्धा आपल्या दारिद्र्यमय स्थिती येऊ शकते. अशी अनेक कारणं आहेत, अशी बरेच कारणं आहेत की त्यामुळे आपल्याला दारिद्र्य येऊ शकते. म्हणून असं दारिद्र्य येऊ नये यासाठी सावधान राहा, सतर्क राहा, काम करा, कष्ट करा, मेहनत करा, चांगुलपणा ठेवा, माणुसकी ठेवा, सत्यता ठेवा, एकता ठेवा, प्रेम ठेवा, ज्ञान ठेवा, शिक्षण शिका, आपला अज्ञान अंधकार दूर करा, माणुसकी ठेवा, खास करून माणुसकी ठेवा, चांगुलपणा ठेवा, चांगले गुन्हे सांगड घाला, मग दारिद्र्य येणार नाही. नेहमी सावधान, सतर्क राहा, जागरूक राहा, दक्ष राहा, तर तुम्हाला दारिद्र्य येणार नाही, दारिद्र्यमय स्थिती येणार नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.